नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफसाठी टोटल 38,480 पदांची पदभरती जी आहे केली जाणार आहे. त्यापैकी मित्रांनो किती जागा भरल्या गेलेल्या आहेत, किती जागांची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे, त्याचबरोबर ह्या जागा ज्या सँक्शन केल्या गेलेल्या आहेत याच्यामध्ये कुठली कुठली पदं आहेत, डिटेलमध्ये सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर सर्वात अगोदर पहा मित्रांनो, सँक्शन पोस्ट जे आहेत या ठिकाणी टीचिंग आणि नॉन टीचिंगसाठी आहेत. कुठल्या पोस्टसाठी किती जागा आहेत ते आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर कुठलं डिपार्टमेंट आहे, जाहिरात कधीपर्यंत प्रसिद्ध होणार आहे, सर्व माहिती पाहूयात. बघा मित्रांनो, प्रिन्सिपल जी की टीचिंगची पोस्ट आहे 740 जागा आहेत. व्हाईस प्रिन्सिपल 740 जागा आहेत. PGTs TGTs हे जे टीचरसाठी पोस्ट आहेत त्यांच्यासाठी पहा 8,888, प्रत्येकासाठी 8,888 जागा आहेत. लायब्ररियनसाठी 740, म्युझिक टीचरसाठी 740, आर्ट टीचरसाठी 740, त्यानंतर फिजिकल एज्युकेशन टीचरसाठी 1480, हॉस्टेल वॉर्डनसाठी 1480, त्यानंतर स्टाफ नर्ससाठी 740, अकाउंटंटसाठी 740, कॅटरिंग असिस्टंटच्या जागा आहे 740, सीनियर सेक्रेटरी असिस्टंट 740, त्यानंतर ज्युनियर सेक्रेटरी असिस्टंट 1480 आणि हे सर्व परमनंट जागा आहेत मित्रांनो. कुकसाठी 740, ड्रायव्हरसाठी देखील 740 आहेत. त्यानंतर इलेक्ट्रिशियन कम प्लंबरसाठी 740, लॅब अटेंडंटसाठी 740, त्यानंतर मेस हेल्परसाठी 1480, चौकीदारसाठी 1480, काउन्सिलरसाठी 740, स्वीपरसाठी 2,220 जागा आहेत सफाई कर्मचारीसाठी, गार्डनरसाठी 740 माळी पदासाठी. टोटल आहेत 38,480 पदं सँक्शन. आता मग हे नेमकं काय आहे, कुठल्या जागा आहेत ह्या, तर बघा मित्रांनो, तुम्हाला माहीत असेल EMRS नॅशनल एज्युकेशन सोसायटी फॉर ट्रायबल स्टुडंट्स, जे की मित्रांनो जनजातीय कार्य मंत्रालय म्हणजे आदिवासी विकास विभाग जे आहे भारत सरकारचं, त्यांच्या अंतर्गत EMRS या ठिकाणी नॅशनल एज्युकेशन सोसायटी ट्रायबल स्टुडंट्ससाठी मित्रांनो या ठिकाणी एक स्कूल आहे EMRS म्हणून, त्यांच्यामार्फत मित्रांनो ह्या जागा भरल्या जातात. मागच्या 2023मध्ये मित्रांनो 10,000 पदांची जाहिरात आली होती या पदांसाठी, पहा या डिपार्टमेंटची, ज्याच्यामध्ये मित्रांनो विविध पदं होती टीचरची आणि नॉन टीचिंगची. तर मग आता नेमक्या ह्या जागा ज्या आहेत हे सँक्शन केलेले आहेत, ही नेमकं कुठली माहिती आहे, तर बघा मित्रांनो, ही जी माहिती जी आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स म्हणजे आदिवासी विकास विभाग जी आहे तेथील लोकसभेमध्ये मित्रांनो अनस्टार्टेड क्वेश्चन विचारलेला होता, जो की 2023मध्ये मित्रांनो. तर हा क्वेश्चन जो आहे श्री रितेश पांडे यांनी विचारलेला होता. तर हा अनस्टार्टेड क्वेश्चन, आपल्याकडे कसं तारांकित प्रश्न असतो तसा प्रश्न विचारलेला होता. तर याच्यामध्ये ती सर्व माहिती दिलेली आहे मित्रांनो. पार्लमेंटमध्ये हा प्रश्न विचारलेला होता, जे की मित्रांनो EMRS एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहेत जवळपास पूर्ण भारतामध्ये मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये देखील आहेत, जवळपास पूर्ण भारतामध्ये 740 यांच्या स्कूल आहेत. ठीक आहे, हे डायरेक्टली मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर जे आहे म्हणजे आदिवासी विकास विभाग जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत डायरेक्टली येतं. जसं की आपल्याला माहिती असेल, पहा NVS म्हणजेच नवोदय विद्यालय कशा पद्धतीने आहेत मित्रांनो, NVS त्याच पद्धतीने ही स्कूल आहेत. तर रेसिडेन्शियल स्कूल असतात आणि मित्रांनो हे डायरेक्टली तुम्हाला तिथं क्वार्टर्स वगैरे भेटतात. याच्या 2023मध्ये जागा आल्या होत्या तेही तुम्हाला सांगतोय मी, स्टेप बाय स्टेप सर्व माहिती याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे. तर बघा हा, आणि ही जाहिरात कधी नेमकी प्रसिद्ध होईल 2024मध्ये तेही तुम्हाला सांगणार आहे. तर हा क्वेश्चन विचारला होता लोकसभेमध्ये, तर त्याचं या ठिकाणी हा क्वेश्चन या ठिकाणी श्री रितेश पांडे सरांनी या ठिकाणी विचारला होता आणि त्याचं उत्तर त्यांनी खाली या ठिकाणी दिलेले पहा, जे की मिनिस्ट्री ऑफ स्टेट फॉर ट्रायबल अफेअर्सचे जे मंत्री आहेत रेणुका सिंग सोरुता यांनी या ठिकाणी याचं उत्तर दिलेलं आहे, तेही आपण पाहणार आहोत. काय क्वेश्चन विचारला होता, कोणची पदं या ठिकाणी या स्कूलमध्ये रिक्त आहेत आणि किती जागा खाली आहेत आणि ह्या जागा कधी भरणार आहेत, त्याचा प्लॅन काय, एक टाईमलाईन काय असणार आहे, तो क्वेश्चन विचारला होता. थोडक्यात तुम्हाला सांगितलं क्वेश्चन काय होता, त्याला आन्सर काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी. तर आन्सरमध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे, डिपार्टमेंट ऑफ एक्सपेंडिचर हॅज सँक्शन 38,480 वॅकेन्सीज पोस्ट इन द EMRS टू बी फिल इन फेज मॅनर ओव्हर नेक्स्ट 3 years. तर बघा काय म्हटलं आहे, डिपार्टमेंट जे आहे त्यांचं एक्सपेंडिचर करतं आहे, सँक्शन त्यांनी या ठिकाणी पोस्ट केले आहेत किती, 38,480, ज्या तुम्हाला मी सध्या सुरुवातीला व्हिडिओच्या पोस्ट सांगितल्या पहा. EMRS म्हणजेच काय, या ठिकाणी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल्ससाठी या ठिकाणी एवढ्या पोस्ट सँक्शन केलेली आहेत आणि ह्या फेजेसमध्ये भरले जाणार आहेत, टप्प्याटप्प्याने भरले जाणार आहेत नेक्स्ट 3 yearsमध्ये. तर बघा हा प्रश्न कधी विचारण्यात आलेला होता, 2023मधील डिसेंबरची जी लोकसभा अधिवेशन चालू होतं मित्रांनो त्यावेळेस विचारलेला होता. आत्ताच सध्या अधिवेशन वगैरे चालू नाही, डिसेंबरमध्ये चालू होतं त्यावेळेस प्रश्न विचारला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की नेक्स्ट 3 yearsमध्ये आम्ही ह्या पोस्ट ज्या आहेत या ठिकाणी फिल करतोय आणि मित्रांनो 2023मध्ये लगेच
डिसेंबरमध्ये फेज 1 चालू झाली होती. पहा, फेज 1मध्ये सध्या किती पोस्टच्या जाहिराती आल्या होत्या? 10,991च्या जाहिराती या ठिकाणी आल्या होत्या फेज 1 या ठिकाणी. आणि हे मार्च 2024मध्ये आत्ता सध्या यांना जॉईनिंग लेटर दिले जातात मित्रांनो. हे कंप्लीट केलं जाईल असं त्यांनी ह्या ॲन्सरमध्ये देखील सांगितलं होतं. मला वाटतं जून आणि जुलै 2023मध्ये मित्रांनो ह्या 2 जाहिराती आल्या होत्या, ज्यामध्ये ऑर्डन असतील किंवा नॉन टीचिंगच्या अकाउंटंटच्या अशा भरपूर साऱ्या या ठिकाणी टीचिंग आणि नॉन टीचिंगच्या 10,391च्या 2 जाहिराती होत्या वेगवेगळ्या, एक 4,000ची एक 6,000ची. तर ही फेज 1ची जाहिरात जी आहे 2023मध्येच आलेली होती मित्रांनो. कधी? जून आणि जुलैमध्ये. ठीक आहे. तर हा डिसेंबरमध्ये प्रश्न जो आहे तो विचारला होता. त्यांनी सांगितले ऑलरेडी आम्ही जून जुलैमध्ये फेज 1ची जाहिरात दिलेली आहे. 3 फेजमध्येही आम्ही जाहिरात कंप्लीट करणार आहोत. तर आता मग मित्रांनो या ठिकाणी आपण जर बघितलं तर पहा, ही फेज 1ची या ठिकाणी ही लोकसभेचं जे मित्रांनो ॲन्सर आहे ना, या ठिकाणी लोकसभा अनस्टार्ट क्वेश्चन जे आहे, अनस्टार्टेड क्वेश्चन याच्यामध्येच दिलेले पहा. हे सर्व जवळपास 4 नोटिफिकेशन आहेत. हे तुम्हाला लोकसभेच्या वेबसाईटवरती डिजिटल पार्लमेंट म्हणून, डिजिटल संसद म्हणून जी वेबसाईट आहे त्याच्यावरती देखील भेटून जाईल. तर ऑनलाईन देखील तुम्ही पाहू शकता. तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती देखील हे आपल्या शेअर करतोय, लिंक त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा, फेज 1मध्ये त्यांनी ऑलरेडी याच्यामध्येही दिलेल्या ॲन्सरमध्ये की आम्ही 10,391ची जाहिरात काढली होती आणि ही जाहिरात आली होती मित्रांनो. आता सध्या त्यांना अपॉइंटमेंट लेटर देणं चालू आहे मार्चमध्ये. ठीक आहे. तर फेज 1 हा डन झाली होती मित्रांनो. स्टेट वाईज किती जागा आल्या होत्या ते या ठिकाणी त्यांनी सांगितले पहा. फेज 1मध्ये स्टेट वाईज जागेचं या ठिकाणी त्यांनी सर्व माहिती दिलेली पहा अशा पद्धतीने. ठीक आहे. तर आता टोटल किती सँक्शन पोस्ट आहेत मित्रांनो? 38,480 सँक्शन पोस्ट आहे. ठीक आहे. त्यापैकी फेज 1मध्ये ही जाहिरात आली होती 2023मध्ये जून जुलैमध्ये. त्यापैकी 10,391 पदांची जाहिरात आली होती. सध्या सँक्शन पोस्ट किती त्यांनी सांगितलं? 38,480. तर 10,391 त्यातून मायनस करायचे राहतात किती सँक्शन पोस्ट? 28,089. तर 28,089 ह्या ज्या जागा आहेत नेक्स्ट इयर्समध्ये त्यांनी या ठिकाणी ॲन्सर देतानाच सांगितलेले पहा की आम्ही नेक्स्ट 3 इयर्समध्ये ह्या पोस्ट भरतोय. मग आता 2023मध्ये तर जाहिरात आली होती, मग नेक्स्ट कुठले वेळेस राहतात? 2024, 25 आणि 26. तर मग या ठिकाणी मित्रांनो जर आपण बघितलं, हा क्वेश्चन ॲन्सर जे आहे कधी दिला होता? डिसेंबर 2023मध्ये. हे उत्तर कधी भेटलेले? लोकसभेमध्ये झालेले डिसेंबर 2023मध्ये. तर मग डिसेंबर 2023 नंतर 23मध्ये तर जाहिरात आली होती, डन झाले त्याचं. ठीक आहे. फेज 1चं झाले या ठिकाणी डन. त्याच्यानंतर मात्र या ठिकाणी मित्रांनो आता नेक्स्ट इयर कुठला असेल मग? 2024. फेज 2ची जाहिरात जी येईल मित्रांनो 2024 येईल, त्यानंतर 2025 आणि 2026 असे तुम्हाला लागोपाठ 3 वर्षे ह्या डिपार्टमेंटच्या जाहिराती तुम्हाला पाहायला भेटतील. टीचिंग आणि नॉन टीचिंग दोन्ही पोस्ट असतील, ज्यामध्ये 10वी 12वी पदवी, डिप्लोमा, ITI सर्वांसाठी जागा असणार आहे. टीचरसाठी देखील या ठिकाणी वॅकेन्सी असणार आहेत. तर जाहिरात कधी येईल तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो? जून आणि जुलैमध्ये तुम्हाला ही जाहिरात जी आहे 2024च्या पाहायला भेटेल. कारण की 2023मध्ये कधी जाहिरात आली होती? जून जुलैमध्येच. तर ही जून आणि जुलै 2024मध्ये तुम्हाला जाहिरात जी आहे ती पाहायला भेटेल सेकंड फेजची मित्रांनो. टोटल आता किती जागा शिल्लक आहेत? फर्स्ट फेजमध्ये 10,391 जागा भरून 28,089 जागा आहेत मित्रांनो. ह्या देखील खूप जास्त जागा आहेत आणि स्टेट वाईज वॅकेन्सी येतात. महाराष्ट्रामध्ये देखील वॅकेन्सी या ठिकाणी असणार आहेत. फेज 1मध्ये महाराष्ट्रामध्ये जर बघितलं मित्रांनो 549 प्लस 168 जागा होत्या. परंतु तुम्ही ऑल ओव्हर इंडियामधून कुठूनही अप्लाय करू शकता. जिथं जास्त जागा आहेत तिथंही तुम्ही अप्लाय करू शकतात. रेसिडेन्शियल आहे, स्कूल आहेत, तिथं तुम्हाला सर्व राहण्याची वगैरे सोय असते आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब असतो. याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही 10th पासून ग्रॅज्युएशनपर्यंत तुमचं एज्युकेशन झालं आहे तरी देखील अप्लाय करू शकतात. मात्र फेज 2मध्ये आता यापैकी ज्या रिक्त जागा आहेत त्यापैकी कुठले ते जागा घेणार ते मात्र सांगितले नाही. परंतु ह्यापैकी जागा रिक्त आहेत. 38,840 जागा सँक्शन आहेत. त्यापैकी 10,391 जागा भरल्या. टोटल आता राहिलेत 28,089 जागा भरण्याच्या. त्यापैकी फेज 1मध्ये मित्रांनो 2024मधील जून जुलैमध्ये पहिली जाहिरात येईल. फेज 2 फेज 2 2024 येईल. फेज 3 जी आहे या ठिकाणी 2025-26 अशा पद्धतीने 3 वर्षे ह्या जागा ज्या आहेत त्या भरल्या जाणार आहेत टोटल. तर ही जी माहिती मित्रांनो पार्लमेंटमध्ये या ठिकाणी लोकसभेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला होता, त्याच्यामधून या ठिकाणी ही माहिती जी आहे ती भेटलेली आहे. तर जून जुलैमध्ये तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल. या डिपार्टमेंटची जशी जाहिरात प्रसिद्ध होईल तशी तुम्हाला माहिती दिली जाईल. तर अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत. येणाऱ्या पुढील सर्व अपडेट्ससाठी आपला हा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करा. धन्यवाद.